Welcome all of you. So let's start with the discussion of mathematical methods, exercises from the textbook. सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जरी नसेल तरी सुद्धा इथं तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल आणि त्याचा आन्सर डिस्कस केला जाईल. ओके. सो आता आजच्या लेक्चरमध्ये तुमचं काय काम असेल बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल इथं. ओके. सो क्वेश्चन दिल्या पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून तो क्वेश्चन लिहायचा आहे आणि नंतर प्ले करून जे काही इथं आन्सर असेल ते तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन लिहायचं आहे. ओके. सो चला. सो आय हॅव अ टेक्स्टबुक. सो विल स्टार्ट विथ द टेक्स्टबुक. 29 पेज नंबर असेल सगळ्यांच्याकडे. नसेल तरी मी क्वेश्चन देतोच इथं. सो पहिल्यांदा आपण MCQ सॉल्व करूया टेक्स्टबुकमधले. सो लुक ॲट द फर्स्ट MCQ. The resultant of two forces 10 Newton and 15 Newton acting along plus x and minus x axis respectively is. तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत. आता दोन फोर्सेस दिलेले आहेत. एक फोर्स जो आहे तो 10 न्यूटन आहे या डायरेक्शनला आणि दुसरा जो फोर्स आहे तो 15 न्यूटन आहे या डायरेक्शनला. मग साहजिकच जर दोन वेक्टर्स एकमेकांना अपोजिट दिसतात ना, मग या दोघांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू जर 180 डिग्री अँगल झाला ना अपोजिट मध्ये, तर थोडक्यात दोन वेक्टरचं काय झालं, सबट्रॅक्शन झाली. सो 10 - 15 म्हणूया ना. किंवा असं लक्षात ठेवा, आपण A कडनं B कडे गेलो 10, पुन्हा B कडनं C कडे आलो 15, तर A पासून C कडे किती आलो मला सांगा? 5 आलो ना. फक्त या साईडला आलो म्हणून साइन कुठलं येणार आहे इथं? -5 न्यूटन. ओके. सो वी कॅन से दॅट द फोर्स इज 5 न्यूटन बट डायरेक्शन इज व्हॉट? मायनस. सो मायनस एक्स ॲक्सिस म्हणूया. सो वी कॅन हॅव द ऑप्शन डी. सो 5 न्यूटन अलॉंग -x ॲक्सिस. समजलं का बघा उत्तर. नेक्स्ट हा झाला फर्स्ट. नेक्स्ट सेकंड इथंच लिहितो मी. आधी क्वेश्चन बघूया. क्वेश्चन बघा. For two vectors to be equal, they should have the same magnitude and direction. Very simple question. Same magnitude. Magnitude पण कसं पाहिजे? सेम पाहिजे. as well as and same direction कशी पाहिजे? सेम पाहिजे. तरच त्यांना आपण इक्वल म्हणूया ना. So we can say that this is the option C. Next, question number 3. The magnitude of scalar product of two unit vectors perpendicular to each other. दोन युनिट वेक्टर्स घेऊया. एक i कॅप घेऊया आणि एक j कॅप घेऊया. चालेल. हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, तर ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असतो? i j cos थीटा ना. सो cos 90 होणार परपेंडिक्युलर म्हणजे. सो डॉट प्रोडक्ट किती झाला? 0 झाला. सो वी कॅन हॅव द ऑप्शन ए. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन 4 वाचा. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स मेकिंग एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ इच अदर. दोन युनिट वेक्टर घ्या पुन्हा, पण यांचा क्रॉस प्रोडक्ट सांगितलं ना. सो क्रॉस प्रोडक्ट काय असतो? i j साइन ऑफ थीटा. पण साइन किती? हे आता हे तर 1 1 असतं ना. सो साइन 60. सो साइन 60 इज व्हॉट? √3/2. सो व्हॉट वी कॅन से दॅट द ऑप्शन D is correct for question number 4. Next, question number 5. If A bar, B bar and C bar are three vectors, then which of the following is not correct? So दिलेल्या क्वेश्चन मधनं जे चुकीचं वाक्य आहे किंवा चुकीचं एक्सप्रेशन आहे ते फाइंड करायचं आहे. Which one is not correct? बघा. पहिलं बघा. A bar dot B bar plus C bar is equal to A bar dot B bar plus A bar dot C bar. Distributive law. करेक्ट आहे पहिलं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स पण बघा बरोबर आहे. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार लिहू शकतो आपण. यस लिहू शकतो. दुसरंही बरोबर आहे. तिसरं बघा. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू बी बार क्रॉस ए बार आपण नाही लिहू शकत, कारण ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन वर असेल तर बी बार क्रॉस ए बारची डायरेक्शन ही खाली असते. सो तिसरं वाक्य चुकीचं आहे बघा. चौथं बघा. ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस ए बार. यस इट इज ऑल्सो करेक्ट. सो ए बी सी डी मध्ये जर सी बघितलं तर सी आपल्याला चुकीचं दिसतंय म्हणून तो ऑप्शन बरोबर आहे. ओके. सी ऑप्शन इज नॉट करेक्ट. इट मीन्स व्हॉट? तुम्हाला काय विचारलं की नॉट करेक्ट कुठला ऑप्शन आहे बघा, तर सी ऑप्शन हा नॉट करेक्ट आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल? सी असेल. लक्षात येते.
सो क्वेश्चन नंबर 5चा आन्सर असेल सी. सो दीज आर द 5 MCQs फ्रॉम द टेक्स्टबुक. आय होप की हे समजले असतील व्यवस्थित. हे सुद्धा सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर असं लिहायचं आहे कंपल्सरी. इथं कंटाळा कुणी सुद्धा करायचा नाहीये. व्हिडिओ पॉज करून पहिल्यांदा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्यायचा. एक सेपरेट वही किंवा आहे त्या वहीमध्ये टॉपिकच्या शेवटी आपण जे एक्झरसाइजेस सगळे आता इथून पुढे जे जे टॉपिक होतील, आता आपण मागचे पण सगळे एक्झरसाइजेस डिस्कस केले होते बघा. सो टॉपिक संपला की जे एक्झरसाइजेस आहेत ते सगळे तुम्ही त्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचे आहेत, तरच ते समजतील आपल्याला. चला क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. 2 मध्ये पुन्हा ऑप्शन फर्स्ट जाऊया. शो दॅट ए बार इज अ युनिट वेक्टर. ए बार दिलेला आहे आणि तो युनिट वेक्टर आहे असं सांगायचं आहे. सो ए बार लिहूया पहिल्यांदा आपण. आय कॅप मायनस जे कॅप अपॉन √2. दिस इज वेक्टर. हा वेक्टरच आहे का बघा, असं लिहिलं तर चालेल. 1/√2 आय कॅप मायनस 1/√2 जे कॅप चालेल, असं लिहिलं तरी सुद्धा. आता हा वेक्टर आपल्याला काय सांगायचा आहे, युनिट वेक्टर सांगायचा आहे. मग युनिट वेक्टर जर सांगायचं असेल तर या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती येणं अपेक्षित आहे, 1 येणं अपेक्षित आहे. सो मॅग्निट्यूड पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. सो काय येणार बघा, पहिल्याचा 1/2 दुसऱ्याचा 1/2 मायनसचा स्क्वेअर प्लसच असतो ना. सो अंडर मध्ये 1. सो 1 यस. सो ए इज इक्वल टू 1. हेन्स ए बार इज युनिट वेक्टर. खाली लिहा वाटल्यास. हेन्स मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू 1. दस वी कॅन से दॅट ए बार इज अ युनिट वेक्टर. आणि हेच आपल्याला विचारलेलं आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघा. इफ व्ही बार अँड V2 बार, दोन वेक्टर्स दिलेले आहेत समोर आहेत तुमच्या. इफ V1 बार इज इक्वल टू 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप, दुसऱ्यामधला दुसरा. सो V1 बार इज इक्वल टू 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप. आणि V2 बार किती दिलेला आहे, -6 आय कॅप प्लस 5 जे कॅप. येस येस. सो डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ V1 प्लस V2. आधी दोघांची ॲडिशन करायची म्हणजे काय होणार, V1 बार प्लस V2 बार. ओके. सो ही आधी ॲडिशन फाइंड करायची आणि पुन्हा याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड करायचं. सो आधी ॲडिशन करूया. सो ॲडिशन काय येणार, -4 आय कॅप प्लस 2 जे कॅप झाली ॲडिशन. आता याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, V1 बार प्लस V2 बार मॅग्निट्यूडमध्ये स्क्वेअर रूटमध्ये हे 16 आणि हे 4. सो इट इज 20 ना. सो हेच असं तर चालेल 4 × 5. सो इट बिकम्स 2√5. सो दिस इज द मॅग्निट्यूड. युनिट्स लिहिले तर चालेल, पुढं युनिट्स म्हणूया चालेल. आता याची डायरेक्शन कशी फाइंड करतो आपण, tan ऑफ थिटा इज इक्वल टू, हा जो वेक्टर आलेला आहे याची डायरेक्शन फाइंड करायची आहे ना. सो याचा y कंपोनंट म्हणजे आपण म्हणूया ry अपॉन rx. आठवते का रिझल्टंट वेक्टरचा ry अपॉन rx. पण ry म्हणजे किती 2, rx म्हणजे किती -4. सो इट इज -1/2. सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ -1/2. चालेल का बघा, एवढंच ठेवलं तरी चालू शकतं. ओके, बुकमध्ये एवढंच आहे आन्सर. सो tan इनवर्स ऑफ -1/2 विथ एक्स ॲक्सिस म्हणलेलं आहे. विथ एक्स ॲक्सिस. वाय एक्स ॲक्सिस सिम्पल. कुठला पहिला ॲक्सिस आहे सिम्पल. एक इमॅजिन केलं ना की एक्स ॲक्सिसला हा डायरेक्शन डिफाईन करतोय आणि त्याची डायरेक्शन एवढी असेल. सो दिस इज द आन्सर ऑफ सेकंड, रोमन सेकंड. दुसऱ्यामधला रोमन सेकंड लिहून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट तिसरा बघूया. सॉरी सॉरी काहीतरी मिस्टेक झाली. हा तिसरा होता, सॉरी. आत्ता जो आपण सॉल्व केला तो तिसरा होता क्वेश्चन. दुसरा बघूया आता. दुसऱ्यामध्ये सुद्धा V1 V2 दिलेलं आहे बघा. थोडंसं बाय मिस्टेक झालं, पण आन्सर ठीक आहे, बरोबर आहे. फक्त तो मी दुसरा समजून तिसरा सॉल्व केला. सो मगाशी जो सॉल्व केला तो ॲक्च्युली तिसरा आहे. सो आता दुसरा बघूया. सो पुन्हा V1 बार दिलेला आहे 3 4 1. सो 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस के कॅप. ओके. आणि V2 दिलेला आहे 1 - 1 -1 1 -1
-1. हा 1 नाही लिहिला तरी चालेल. डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ V1 बार प्लस V2 बार. V1 बार आणि V2 बारचं काय काढायचं आहे, मॅग्निट्यूड काढायचं आहे. सो गिवन पॉईंट्स लिहिले, टू फाइंड लिहिलं. आता V1 बार V1 आणि V2 ची ॲडिशन पहिल्यांदा करून घेऊया. सो ॲडिशन सिंपल याची ने याची करायची. सो 4i कॅप याची ने याची करायची प्लस 3j कॅप याची ने याची करायची प्लस 0k कॅप. मग हा नाही लिहिला तरी सुद्धा चालतो ना. मग आता याचं मॅग्निट्यूड काढा. देअरफॉर V1 बार प्लस V2 बार. मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, स्क्वेअर रूटमध्ये याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट 25. सो इट इज 5 युनिट. सो मॅग्निट्यूड ऑफ V1 बार प्लस V2 बार इज इक्वल टू, दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. मगाशी सोडवलं ते थर्ड होतं. ओके, चला लिहून घ्या. हे एक एक मार्कचे आहेत बघा थोडक्यात हे एक्झाम्पल सगळे. चला आता 4 नंबरचं बघूया आपण. फाइंड ए वेक्टर विच इज पॅरलल टू V बार. पहिल्यांदा V बार लिहूया. फाइंड ए वेक्टर विच इज पॅरलल टू V बार अँड हॅज अ मॅग्निट्यूड ऑफ 10. V बार इज इक्वल टू I कॅप मायनस 2j कॅप एक दिलेला आहे. आणि एक असा वेक्टर फाइंड करायचा आहे की ज्याचा मॅग्निट्यूड 10 असेल. मग एक वेक्टर कन्सिडर करूया आपण A बार, जो आपल्याला फाइंड करायचा आहे आणि ज्याचा मॅग्निट्यूड दिलेला आहे 10 दिले. ओके, सो हाऊ टू फाइंड दिस वेक्टर. फाइंड ए वेक्टर विच इज पॅरलल टू V बार. फाइंड ए वेक्टर हा फाइंड करा जो V बारला कसा आहे, पॅरलल आहे. मग A बार जर V बारला पॅरलल असेल तर दोघांची डायरेक्शन कशी झाली, सेम झाली ना. मग आधी काय करून घेऊया आपण, ह्या V बारचा युनिट वेक्टर फाइंड करून घेऊया. बघा कसा करायचा. मग देअरफॉर V बारचं युनिट वेक्टर कसं लिहितो आपण, V बार इज इक्वल टू V इंटू युनिट वेक्टर. बरोबर ना. सो युनिट वेक्टर इज इक्वल टू V बार अपॉन V. मग V बार किती आहे, I कॅप मायनस 2j कॅप अपॉन V म्हणजे काय, याचं मॅग्निट्यूड काढायचं. मग याचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, V अंडर रूटमध्ये 1 प्लस 4. सो अंडर रूट 5. चालेल का. हा कोण मिळाला आपल्याला, युनिट वेक्टर मिळाला. कोणाच्या डायरेक्शनला, V बारच्या डायरेक्शनला मिळाला. पण आपल्याला काढायचं आहे कोण, A बार काढायचं. मग A बार पुन्हा असं लिहिलं तर चालेल का सांगा. A बार इज इक्वल टू A इंटू युनिट वेक्टर. मग हा युनिट वेक्टर हा युनिट वेक्टर कसा असणार आहे, सेम असणार ना. मग ही व्हॅल्यू आपण इथं लिहूया. मग A ची व्हॅल्यू किती आहे, 10. आणि हा युनिट वेक्टर ॲज अ हा लिहिला तरी चालेल का, तर दोघांची डायरेक्शन सेम असेल ना, पॅरलल म्हणलेलं आहे म्हणून. सो 10 अपॉन रूट 5 I कॅप मायनस 20 अपॉन रूट 5 j कॅप. सो दिस इज द वेक्टर विच इज पॅरलल टू द वेक्टर V बार. हा A बार काढला आपण. सो V बारला पॅरलल असेल. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन दुसऱ्यामधला चौथा, टेक्स्टबुक बघा असेल तर. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट चला लिहून घ्या. हा 5 नंबर बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. शो दॅट द वेक्टर्स A बार अँड B बार आर पॅरलल. A बार दिलेला आहे 2 5 6 2 5 minus 6 2 5 minus 6 आणि B बार दिलेला आहे 1 5/2 minus 3 1 5/2 minus 3 आणि सांगितलंय की A बार आणि B बार आर पॅरलल आहेत ते प्रूव्ह करा. टू प्रूव्ह A बार आणि B बार आर पॅरलल. चला दोन वेक्टर्स दिलेले आहेत तुमच्या समोर दिसत आहेत, A बार आणि B बार दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत असं सांगायचं आहे. ओके, मग आधी काय करूया आपण, समजा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेऊया. A बार डॉट B बार इज इक्वल टू काय असे डेफिनेशन, AB cos थीटा ना. पण आपल्याला काय प्रूव्ह करायचं, दोन्ही पॅरलल आहेत. दोन्ही पॅरलल आहेत याचा अर्थ दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, 0 डिग्री आहे. म्हणून हे इक्वेशन काय येणार, A बार डॉट B बार इज इक्वल टू फक्त काय येणार AB येणार. मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, हे इज इक्वल टू हे आलं पाहिजे. मग आता दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे व्हॅल्यू, मॅग्निट्यूडचा गुणाकार म्हणजे पण व्हॅल्यू. सो ह्या दोन व्हॅल्यू कशा आल्या पाहिजेत, सेम आल्या पाहिजेत. सो बघूया आपण पहिल्यांदा A बार डॉट B बार लिहा. चला A बार लिहा 2i कॅप
प्लस 5j कॅप मायनस 6k कॅप डॉट बी बार लिहूया I कॅप प्लस 5/2j कॅप मायनस 3k कॅप इज इक्वल टू ए आणि बी दिलाय का. आता ए म्हणजे काय, याचं मॅग्निट्यूड बघा किती असतं ते, अंडर रूट याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर. सो हे अंडर रूट 65 येईल का बघा. ए म्हणजे बघा कळतंय का. हां बी म्हणजे याचं मॅग्निट्यूड अंडर रूट याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर. सो हे किती येणार 4 अधिक 25 अधिक 36/4. सो हे 65 अपॉन 2 4 बाहेर घेऊया 36 आणि 4 40 50 60 65 हा बी मिळाला आपल्याला. चला ए आणि बीचा गुणाकार इथे करूया. सो 65 आणि हे 65 अपॉन 2 समजतंय का बघा. सो इट बिकम 65 अपॉन 2 येणार बघा. रूटमध्ये गुणाकार त्यांचा 65 आला. आता ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट माहिती आहे आपल्याला. डॉट प्रोडक्ट कसा करतो, पहिल्याचा कंपोनंट पहिल्याचा कंपोनंट गुणाकार करायचा प्लस दुसऱ्याचा प्लस तिसऱ्याचा करायचा. मग पहिल्याचा किती आहे 2 ह्याचा किती आहे 1 सो 2 येणार. ह्याचा 5 आहे ह्याचा 5/2 आहे सो इट इज 25 अपॉन 2 येणार. ह्याचा -6 आहे ह्याचा -3 आहे सो 6 का 18 येणार प्लस येणार ना इज इक्वल टू 65 अपॉन 2 हे लिहिलं आहे तसं. आता हे बघा 4 प्लस 25 प्लस 36 अपॉन 2 इज इक्वल टू 65 अपॉन 2. आता हे चेक करा 36 आणि 4 40 हे पण 65 अपॉन 2 झालं ना इकडेच लिहितो मी सरळ. देअरफॉर 65 अपॉन 2 इज इक्वल टू 65 अपॉन 2. हेन्स बघा दोन्ही साईड सेम आल्या का. ही साईड आणि ही साईड सेम आली ना. ही साईड कशी काढली डॉट प्रोडक्ट काढला. ही साईड कशी काढली ए काढला बी काढला दोघांचा सिंपल गुणाकार केला. ए आणि बी कळतोय ना मॅग्निट्यूड काढायचं असतं. सो मॅग्निट्यूड याचं कसं काढायचं स्क्वेअर रूटमध्ये याचं कसं काढायचं स्क्वेअर रूटमध्ये. ओके सो आधी मॅग्निट्यूड काढून घेतले आणि सिंपल सांगितलं कळलं. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 5 आहे बघा दुसऱ्यामधला 5. चला लिहून घ्या हा व्यवस्थित. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. चला क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला बघूया. क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला. चला ए बार दिले डिटरमाइन ए बार क्रॉस बी बार. क्रॉस प्रोडक्ट आला बघा. आता व्यवस्थित लेक्चर मागचे बघितलात का बघा सगळ्यांनी. तुम्हाला ए बार दिलेला आहे 2 आणि 3 2i कॅप प्लस 3j कॅप आणि बी बार दिलेला आहे 3 आणि 5 3i कॅप प्लस 5j कॅप. आता इथं 0k कॅप ना इथं पण 0k कॅप नाही लिहिलं तर चालतं लिहिलं तर चालतं तुमच्या माहितीसाठी लिहितो मी. ए बार क्रॉस बी बार कशी लिहायची डेफिनेशन मॉड इथं i इथं j इथं k इथं पहिल्याचे कोऑर्डिनेट्स 2 3 0 इथं दुसऱ्याचे कोऑर्डिनेट्स 3 5 0. आता हे काय करायचं सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं सांगितलं तुम्ही. पहिल्यांदा आय कॅप लिहायचा हे एवढं हाईड करायचं यांचा गुणाकार 0 मायनस यांचा गुणाकार 0 पुन्हा मायनस j लिहायचं पुन्हा हे हाईड करायचं यांचा गुणाकार 0 मायनस यांचा गुणाकार 0 प्लस k कॅप लिहायचं हे हाईड करायचं यांचा गुणाकार 10 यांचा गुणाकार 9. सो बघा हे 0 झालं हे 0 झालं हे k कॅप आलं. सो आन्सर ओनली k कॅप. सो ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू k कॅप. चेक करा. येस करेक्ट. सो दिस इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार अँड बी बार. झालं पहिलं. नेक्स्ट शंका असतील तर तशा लिहून ठेवा आपण त्या पुन्हा मग विचार वाटल्यास. सेकंड तिसऱ्यातला दुसरा बघा. शो दॅट वेक्टर्स ए बार दिलेला आहे बी बार दिलेला आहे सी बार दिलेला आहे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा ए बार दिलेला आहे ए बार लिहितो मी आधी 2 3 6 2 3 6 ही अशी सवय तुम्ही पण लावून घ्या. वेक्टर कसा वाचतोय बघा मी
प्रत्येक वेळेला बघायला लागणार नाही. बी बार किती दिला आहे 3 - 6 2, 3 - 6 2 आय जे के असतंच त्याला. आणि सी बार दिलेला आहे 6 2 - 3, 6 2 - 3. आणि सांगितलंय की प्रूव्ह करा. टू प्रूव्ह ए बार बी बार सी बार आर परपेंडिक्युलर. हे तिघं जण एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं आहेत. ए बार बी बार सी बार आय जे के सारखे आहेत. मग तिघं जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर तिघांचा एकमेकांच्या मधला डॉट प्रोडक्ट किती येणार 0 येणार. म्हणजे पहिला डॉट प्रोडक्ट काय देअरफॉर ए बार डॉट बी बार किती यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. मग चेक करूया ए बार डॉट बी बार सॉल्व करूया. चला. सो हे 6 हे -18 आणि हे +12 किती येईल 0 येईल. आता मी डॉट प्रोडक्ट डायरेक्ट लिहिला ना. नेक्स्ट बी बार डॉट सी बार करून बघूया. हे डॉट आहे बी बार डॉट सी बार 6 त्रिका 18 6 दुनी 12 आणि 3 दुनी 6 किती आलं 0च येते ना हे. आणि पुन्हा सी बार डॉट ए बार करून बघूया. 6 दुनी 12 3 दुनी 6 आणि 6 त्रिका -18. येस. सो दिस इज करेक्ट, दिस इज करेक्ट, दिस इज करेक्ट. म्हणजे सगळ्यांचा एकमेकांमधला डॉट प्रोडक्ट 0 होते म्हटल्यावर सगळे वेक्टर्स काय झाले एकमेकांना परपेंडिक्युलर झाले. का तर डॉट प्रोडक्टमध्ये डॉट प्रोडक्ट काय असतो 2 वेक्टरचा परपेंडिक्युलर असेल तर 0 असतो ना. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस 90 0. सो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2 तिसऱ्यामधलं. समजलं. चला लिहून घ्या हे. नेक्स्ट तिसऱ्यामधलं तिसरं बघूयात आपण. डिटरमाइन द वेक्टर प्रोडक्ट ऑफ V1 बार अँड V2 बार. V1 आणि V2 दिलेला आहे आणि तुम्हाला V1 बार क्रॉस V2 बार काढायचा आहे. काढू शकाल. मी फक्त हिंट देतो तुम्हाला. चला. V1 किती दिलेला आहे 2 3 - 1 2 3 - 1 आणि V2 किती दिलेला आहे 1 2 - 3 1 2 - 3. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढायचं. कसं काढतो आपण आय जे के 2 3 - 1 1 2 - 3. हे सॉल्व करा. हे मात्र आता जरा बघूया. होमवर्क करून ठेवा. मी काय नाही सॉल्व करत आता. हे तुम्हाला येईल आता हे. सो -7 5 1 -7 5 1 बघूया. हे फक्त ॲज अ होमवर्क सॉल्व करा हवं तर. का तर हे मागाशीच घेतलेलं आहे आपण. सो हे आन्सर असेल क्वेश्चन नंबर तिसऱ्यामधलं तिसरं. चला तिसऱ्यामधलं चौथं बघूया आपण. क्वेश्चन काय बघा. गिवन V1 बार अँड V2 बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. 2 वेक्टर दिलेले आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत तर ए ची व्हॅल्यू काढा. चौथं बघा V1 किती दिलेला आहे 5 2 5 i कॅप प्लस 2 j कॅप. V2 किती दिलेला आहे a i कॅप -6 j कॅप a i कॅप -6 j कॅप. ए ची व्हॅल्यू काढायची ना. पण कंडिशन काय आहे 2 वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे कोण कोण V1 आणि V2. V1 अँड V2 आर परपेंडिक्युलर. देअरफॉर दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असणार 0 ना. सो देअरफॉर 5 i कॅप प्लस 2 j कॅप डॉट a i कॅप -6 j कॅप किती यायला पाहिजे 0. ओके. सो देअरफॉर याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 5a आणि याचं आणि याचं -12 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर 5a इज इक्वल टू 12. देअरफॉर a इज इक्वल टू 12/5. दिस इज द आन्सर ऑफ 3 मधल्याचं चौथ्याचा आन्सर. सो याची व्हॅल्यू किती असेल 12/5. येस बुकमध्ये बरोबर आहे आन्सर. चला लिहून घ्या. थोडंसं फास्ट होत असेल तर तसं सांगा नंतर किंवा डाऊट्स असतील तर लिहून घ्या. फास्ट म्हणजे हे सोपी एक्झाम्पल्स आहेत त्यामुळे थोडेसे मी फास्ट घेतोय असं वाटतंय मला. सो तुम्हाला कसं वाटतं बघा. काही शंका असतील तर मात्र डेफिनेटली याच्यामधल्या विचार झाले. बुकमध्ये एवढेच केलं ना वेक्टरचे न्यूमेरिकल्स दिले. अजून एक लेक्चर उद्याचं जे घेणार आहोत त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. कारण याच्या आधी आपण काय फारसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेतलेले
नाही आहे. त्यामुळे पूर्ण आपलं एक उद्याचं 50 मिनिटाचं लेक्चर असेल, जवळपास 45 ते 50 मिनिटाचं, ते पूर्ण MCQ वरती असेल, ज्याच्यामध्ये आपण 10 ते 15 चांगले MCQ घेऊया, जे MST CETला आत्तापर्यंत विचारलेले आहेत. चांगले म्हणजे एक्झामला विचारलेले. चला अजून आहे क्वेश्चन 3 मधला 5. क्वेश्चन 3 मधला 5. आता हा मॅथमॅटिकल मेथड्स कॅल्क्युलसवरती आहे बघा. डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत. पहिल्यांदा एक्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढा. एक्स साइन एक्स. मी इथं हेडिंग फक्त लिहितो, फाइंड डेरिव्हेटिव्ह्ज. फाइंड डेरिव्हेटिव्ह्ज. ओके. सो आता एक्स साइन एक्स म्हणजे एक्स व्हॅरिएबल आहे ना. ओके. सो यांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं काढायचं? सो डी बाय डी एक्स साइन एक्स इज इक्वल टू, प्रोडक्ट रूल आहे का दोघांमध्ये? ओके. सो पहिलं तसंच ठेवा, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. सो लिहितो वाटल्यास मी, डी बाय डी एक्स साइन एक्स प्लस दुसरं तसंच ठेवा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ओके. सो एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. ह्याचं काय होणार? 1 होणार ना, आणि ह्याचं काय होणार? कॉस एक्स होणार. सो दिस इज आवर आन्सर. समजलं का बघा? दिस इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट. सॉरी, हां, क्वेश्चन 3 मधल्या 5 मधला हा फर्स्ट झाला. काय केलं बघा? फाइंड डेरिव्हेटिव्ह्ज असा प्रश्न आहे आपल्याला. सो आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे याच्या पुढचे क्वेश्चन्स आहेत बुकमध्ये. सो एक्स साइन एक्सचं आपल्याला काय काढायचं आहे? डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं. मग काय केलं मी? डी बाय डी एक्स एक्स साइन एक्स. सो एक्स साइन एक्स म्हणजे काय? पहिल्यांदा मी प्रोडक्ट रूल वापरायचा. एक्स आहे तसंच ठेवलं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरं आहे तसंच ठेवलं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. मग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस एक्स. साइन एक्स डी एक्स अपॉन डी एक्स 1च असणार ना, एक्सचं डेरिव्हेटिव्ह. सो 1. सो एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स इज द आन्सर. चला तिसऱ्या मधल्या 5व्या मधला दुसरा बघूया. डेरिव्हेटिव्ह्ज काढायचा आहे. एक्स रेस टू 4 प्लस कॉस एक्स. सो डी बाय डी एक्स लिहितो मी आता डायरेक्ट. एक्स रेस टू 4 प्लस कॉस एक्स. ओके. इक्वल टू लिहितो इथं बघा. सो डी बाय डी एक्स पहिल्यांदा एक्स रेस टू 4 लिहूया. ओके. प्लस डी बाय डी एक्स कॉस एक्स लिहूया. का तर दोघांच्या मध्ये ॲडिशन आहे ना. सो ॲडिशन असेल तर आपण सेपरेट लिहितो. पहिल्यांदा ह्याचं लिहायचं आणि पुन्हा याचं लिहायचं. हे हवं तर असा ब्रॅकेट टाका. ओके. मग आता एक्स रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? हा 4 आपण इकडे घेतो. एक्स रेस टू 4 मधनं 1 मायनस करतो, म्हणजे एक्स क्यूब झालं ना. प्लस कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साइन एक्स असतं. सो 4x क्यूब मायनस साइन एक्स इज द आन्सर. सो क्वेश्चन नंबर 3 मधला 5वा आणि 5व्या मधला हा दुसरा, डिपेंड्स अपॉन डेरिव्हेटिव्ह. बघा समजतंय का? सो हे सगळे क्वेश्चन्स आता इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे आहेत. ओके. चल हरप करू हे. येस, 5व्या मधलाच. सो 5व्या मधला तिसरा आहे बघा. एक्स अपॉन साइन एक्स आहे. सो डी बाय डी एक्स अपॉन साइन एक्स आहे. सो आता आपला कालचा फॉर्म्युला आठवा. एक्स अपॉन साइन एक्स असेल तर पण पहिल्यांदा काय करतो? 1 अपॉन साइन एक्स पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ओके. मायनस वरची टर्म अपॉन खालच्याचं स्क्वेअर आणि खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. चालेल का? बरोबर आहे. सो इज इक्वल टू, आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह किती? 1. चालेल. हे आहे तसंच ठेवा. याचं डेरिव्हेटिव्ह किती? मायनस साइन एक्स ना. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतं का? बघा याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं इथं 1, इथं लिहितो हवं तर मी 1. याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं इथं हे. आता हे राहिलं फक्त 1 अपॉन साइन एक्स मायनस, हवं तर यातला एक साइन एक्स घालूया आपण. मायनस मायनस प्लस. सो एक्स अपॉन साइन एक्स. सो 1 अपॉन साइन एक्स प्लस
हां सॉरी काहीतरी चुकलं बघा इथं, फॉर्म्युला आपला घालायला चुकला. 1 अपॉन खालची टर्म वरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरची टर्म अपॉन खालच्याचा स्क्वेअर आणि खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. सो इथं साइन एक्स आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, सॉरी. सो साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो हे मग मायनस आहे तसंच. सो एक्स कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स. सो दिस इज द आन्सर. चेक करा. बघा हा क्वेश्चन रूल आहे, बरोबर ना? आठवतोय? क्वेश्चन रूल सांगितलेलं होतं मी. ठीक आहे, क्वेश्चन रूल म्हणजे काय? डिवाइड. दोन टर्म जर डिवाइड असतील एकमेकांना तर त्यांचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहायचं असतं, त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे, बरोबर? फॉर्म्युला काय होता बघा, हवं तर मी इथं लिहितो वाटल्यास. आपण असं म्हणूया का, एक्स अपॉन वाय म्हणूया. ओके, सो फॉर्म्युला कसा होणार बघा, 1 अपॉन खालची टर्म वरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dx लिहितो मी, चालेल. मायनस वरची टर्म अपॉन खालच्या टर्मचा स्क्वेअर आणि खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy अपॉन dx. असा फॉर्म्युला आपण बघितला होता. म्हणजे जर dy dx काढायचा असेल आपल्याला या टर्मचं, तर हा असा फॉर्म्युला आपण काल लिहिलेला होता. f1x आणि f2x फॉर्ममध्ये लिहिला होता. सेम हाच फॉर्म्युला मग आपण काय केला, या आपल्या दिलेल्या टर्मसाठी वापरला. म्हणजे दिलेली टर्म कुठली कुठली आहे, एक्स अपॉन साइन एक्स आहे ना. सो 1 अपॉन खालची टर्म आहे तशी ठेवली, वरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरची टर्म अपॉन खालच्याचा स्क्वेअर इंटू खालच्याचं डेरिव्हेटिव्ह. सो मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 झालं, सो 1 अपॉन साइन एक्स राहिलं, मायनस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो एक्स कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स. सो दिस इज द आन्सर. सो तिसऱ्यामधला पाचवा जो आहे त्यातलं तिसऱ्याचं हे आन्सर झालं. अच्छा, नेक्स्ट. आता 6वा क्वेश्चन आहे. यूज द रूल फॉर डिफरन्शिएशन फॉर कोशंट ऑफ टू फंक्शन्स. प्रूव्ह दॅट डी बाय डी एक्स साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. आता हे क्वेश्चन रूलनं प्रूव्ह करायचं. आपण डायरेक्ट जर साइन अपॉन कॉस म्हटलं तर काय, टॅन एक्स, आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक्स स्क्वेअर एक्स असतं ना. पण इथं क्वेश्चन रूल वापरायचा, डिवाइड रूल वापरायचा. ओके, सो डिवाइड रूल काय सांगतो बघा, मग जसं लिहिलं तसं 1 अपॉन कॉस एक्स पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, चालेल. 1 अपॉन कॉस एक्स आहे तसं ठेवलं, म्हणजे 1 अपॉन दुसरी टर्म आहे तशीच ठेवली, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, मायनस वरची टर्म अपॉन खालच्या टर्मचा स्क्वेअर, चालेल, इंटू खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. मग खालची टर्म कोण आहे, कॉस एक्स ना. सो डी बाय डी एक्स कॉस एक्स लिहिलं, चालेल का बघा. सो हा काय केला पहिल्यांदा आपण, क्वेश्चन रूल जो होता किंवा डिवाइड रूल मी जो म्हटलं होतं तो डिवाइड रूल आपण इथं पुट केला बघा. 1 अपॉन खालची टर्म, अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, 1 अपॉन खालची टर्म वरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरची टर्म अपॉन खालच्या टर्मचा खालच्या टर्मचा स्क्वेअर इंटू खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. का तर इथं वरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह झाले, सो इथं खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं, चालेल. सो हा फरक तुम्ही किंवा हा चेंज जो आहे तो त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. आता 1 अपॉन कॉस एक्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, मी फार डिटेलमध्ये स्टेप्स लिहितोय बघा, मायनस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. फॉर्म्युले कालचे आठवत आहेत, बेसिक आपण साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतं, इंटिग्रेशन याच्या रिव्हर्स असतं, बरोबर ना. आता कॉसला कॉस तर जाईल 1, ह्या मायनसला हे मायनस प्लस होईल, सो हे साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होईल. सो हे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स येईल आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजेच काय असतं, सेक्स स्क्वेअर एक्स. सो हे आणि हे चेक करा. ओके, सो आपण ही पहिल्यांदा LHS सॉल्व केली. सो आपल्याला LHS जी मिळाली तीच काय मिळाली,
RHS मिळाली. सो हॅन्स प्रूफ. सो हॅन्स प्रूफ. समजलं का बघा. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 6. तिसऱ्यामधला 6वा जो आहे त्याचं हे आन्सर. चला लिहून घ्या. आता एक शेवटचा राहिलेला आहे 7वा, इंटिग्रेशन बेस्ड आहे. झालं एक्झरसाइज एवढेच आहेत. शेवटचा क्वेश्चन आहे हा, लिहून घ्या सगळ्यांनी. चल क्वेश्चन नंबर 7, तिसऱ्यातला 7. इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल. सो इंटिग्रेशन्स फाइंड करायचे. फाइंड इंटिग्रेशन्स. फाइंड इंटिग्रेशन्स. चला पहिला काय दिलेला आहे, साइन एक्स dx दिलेला आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन साइन एक्स dx, पण लिमिट दिलेला आहे 0 to π/2. सो तुम्हाला मी लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची कन्सेप्ट काल सांगितलेली होती की लोअर लिमिट कधी पुट करायचं असतं, अप्पर लिमिट कधी पुट करायचं असतं, किंवा लोअर लिमिट म्हणजे काय आणि अप्पर लिमिट म्हणजे काय. आपण इंटिग्रेशन घेत असताना एकत्र करतोय सगळं बरोबर. मग असं असतं की इथून काहीतरी लिमिट दिलं असतं, म्हणजे सुरुवातीपासून काहीतरी शेवटपर्यंत. सो एक लिमिट झालं लोअर आणि दुसरं लिमिट झालं अप्पर. सो आपल्याला जे काही फंक्शन इंटिग्रेशनचं करायचं आहे ते लोअर आणि अप्पर लिमिटच्या मध्ये करायचं असतं बरोबर. म्हणजे इन बिटवीन किंवा फ्रॉम लोअर लिमिट टू द अप्पर लिमिट जे काय आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे ते करायचं असतं, त्याला म्हटलं जातं लोअर आणि अप्पर लिमिट. मग इथं सांगितलं 0 आणि π/2. मग काल मी तुम्हाला रूलही असा सांगितलं होतं की आधी काय करायचं, इंटिग्रेशन घेऊन ठेवायचं. इंटिग्रेशन घेऊन मग लोअर आणि अप्पर लिमिटचा विचार करायचा. मग आता काय करूया, पहिल्यांदा इंटिग्रेशन घेऊया. सो इज इक्वल टू लिहितो मी साइन एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट लिहून ठेवूया. सो मायनस कॉस एक्स ना झालं. साइन एक्सचं इंटिग्रेशन आधी आपण लिहून ठेवलं पहिली स्टेप. आता लिमिट लिहून ठेवा 0 to π/2. ओके, काय केली पहिली स्टेप, इंटिग्रेशन घेतलं आणि इंटिग्रेशन घेऊन लोअर आणि अप्पर लिमिट्स त्याला लिहून ठेवले. आता आपला रूल काय असतो बघा, ह्या दोघांमध्ये मोठा साहजिकच हा असतो, अप्पर लिमिट असतो ना. सो पहिल्यांदा जिथं व्हॅरिएबल आहे तिथं अप्पर लिमिट पुट करायचा, मायनस जिथं व्हॅरिएबल आहे तिथं लोअर लिमिट पुट करायचं. बघा व्यवस्थित मायनस साईनचं अशा मायनस आले की थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. सो काय करायचं बघा, मायनस कॉस ऑफ π/2. कुणाच्या ऐवजी π/2 ठेवलं, एक्स व्हॅरिएबलच्या ऐवजी अप्पर लिमिट ठेवलं, मायनस इथं ब्रॅकेट टाकायचं हवं तर. हे मायनस साईन अप्पर आणि लोअर लिमिटचं आहे, हे मायनस साईन इथलं आहे. अजून आता मायनस कॉस ऑफ लोअर लिमिट काय आहे 0 पुट करायचं. ही स्टेप वाटल्यास अशी लिहून घ्या. सो मायनस कॉस ऑफ π/2 झालं बघा हे, आणि हे मायनस मायनस प्लस कॉस ऑफ 0 झालं. पण कॉस ऑफ π/2 0 असतं आणि हे 1 असतं. सो आन्सर 1 मिळेल. सो दिस इज 1. समजलं का बघा. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx विथ लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट π/2 जर असेल तर त्याचा आन्सर किती मिळणार आहे आपल्याला, 1 आन्सर मिळणार आहे. चला लिहून घ्या. हे अजून एक आहे, एक सोडवूया. चलो सो आता हे तिसऱ्यामधलं 7वाच आहे, 7व्यामधला दुसरा. मग अशी पहिला होता, आता दुसरा. पुन्हा इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. सिंपल आहे, एक्स dx, पण लिमिट दिलेलं आहे तो 1 आणि 5. सो हे किती येईल असं विचारलेलं आहे. सो सेम मगाशी बघितलं तसं पहिल्यांदा एक्सचं x² अपॉन 2 ना, काय करतो आपण, x⁻1 आहे ना हे. सो x⁻1 + 1 करतो आणि जे काही वरती आहे तेच खाली लिहितो, म्हणजेच x² अपॉन 2 ना. काल फॉर्म्युला झालेला आपला. एक्सचं इंटिग्रेशन काय x² अपॉन 2, x²चं इंटिग्रेशन काय x³ अपॉन 3, x³ इंटिग्रेशन काय x⁻4 अपॉन 4, x⁻4चं काय x�5 अपॉन 5. ओके, सो त्या नियमाप्रमाणे जर बघितलं तर पहिल्यांदा आपण काय घेतलं, इंटिग्रेशन घेतलं. सो आपल्याला इंटिग्रेशन किती मिळालं, x dx इज इक्वल टू x² अपॉन 2. पण लिमिट्स आहेत 1 आणि
फाईव्ह. ओके, लिमिटचा विचार हा करायला पाहिजे. आता काय करायचं, जिथं व्हॅरिएबल दिसतं तिथं अप्पर लिमिट पुट करायचं. मग अप्पर लिमिट कोण आहे इथं, 5 आहे ना, मायनस ब्रॅकेट द्या हवं तर लोअर लिमिट कोण आहे, 1 आहे. ओके, सो इट इज 25/2 and it is -1/2. so we can have it is असं चालेल ना, हे सुटतंय का बघा, सेम आहे. सो सेम केलं, सो 24/2, सो इट बिकम्स 12. सो इंटिग्रेशन ऑफ x dx किती आलं, 12 आलं. येस, 12 इज द आन्सर. चेक करा, लिहून घ्या. चलो, तर हे बुकमधले जे काही एक्झरसाइजेस होते ते एक्झरसाइजेस झालेले आहेत बघा. टोटल क्वेश्चन्स बुकमध्ये मेन 3 क्वेश्चन्स आहेत. 3 मध्ये पहिले 5 MCQ होते, त्यानंतर 1 मार्कचे क्वेश्चन्स किंवा 2 मार्कचे क्वेश्चन्स. सो 100% क्वेश्चन जे आहेत ते सगळेच इथे घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला होमवर्कला मला वाटतं फक्त एक क्रॉस प्रोडक्टचं ते तुम्ही स्वतः करा असं मी तेवढं फक्त दिलेलं होतं. क्रॉस प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, आता तो फक्त तुम्हाला एक मी होमवर्क दिलेलं होतं. ओके, सो दिस इज द डिस्कशन ऑफ द एक्झरसाइजेस ऑफ द मॅथमॅटिकल मेथड. सो आपला या ठिकाणी दुसरा टॉपिक जो आहे तो संपतोय. आता फक्त आपल्याला MCQज डिस्कस करायचे आहेत. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की आधी थेरी समजून घेऊया व्यवस्थित आणि मग MCQ डिस्कस करूया. आता जसं आपण पुढे जाऊ तसं काय होईल की टॉपिकमध्येच आपण MCQ त्यावेळेला लेक्चरला डिस्कस करूया. पण आत्ताच ही सुरुवात आहे म्हणून थोडंसं मी काय करतोय, पहिल्यांदा सगळी थेरी व्यवस्थित समजून घ्यायची, त्याच्यामधल्या सगळ्या ट्रिक्स असतील, मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स असतील, त्या सगळ्या समजून घ्यायच्या आणि त्या बेसवरती मग पुन्हा न्यूमेरिकल सॉल्व करायला घ्यायची. मग आपली पहिली स्टेप काय असेल तर टेक्स्टबुकमधले जे काही अनसॉल्व न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल्स घ्यायचे. बघा मी व्यवस्थित काय म्हणतो, अनसॉल्व न्यूमेरिकल्स. आता टॉपिकच्या आतमध्ये काही वेळेला सॉल्व न्यूमेरिकल्स पण दिलेले असतात, तर त्या सॉल्व न्यूमेरिकलचा आन्सर ऑलरेडी तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे. तुम्ही फक्त ते बघायचं आहे, कसं आलं काय आलं ते लिहायचं आहे आणि ते आपल्या वहीमध्ये उतरून काढायचं आणि त्याचा अभ्यास करायचा. त्यात काही शंका असेल तर मग तुम्ही मला ते विचारू शकता. कारण मी काय करतो जनरली सॉल्व क्वेश्चन्स बुकमध्ये ऑलरेडी तुम्हाला त्याचे आन्सर दिलेले आहेत, त्यामुळे त्याचं काही आन्सर मी तिथं घेत बसत नाही. पण अनसॉल्व जे मागं आहेत, जे एक्झरसाइजेस आहेत ते मात्र मी 100% घेत जाईन. डोंट वरी अबाउट दॅट. कारण CETसाठी ते फार इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही सॉल्व करावं असं बोर्डानं दिलेलं असतं, एक्झरसाइज तुमच्यासाठी तो दिलेला असतो. सो त्याची जी काही आन्सर्स असतील ती मी 100% तुम्हाला ती देत जाईन. ओके, सो आजचं होमवर्क काय असेल तुमच्यासाठी, तर आज जेवढं आपण न्यूमेरिकल्स बघितले ते सगळे न्यूमेरिकल्स क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित आपल्या आपल्या वहीमध्ये सगळ्यांनी लिहून काढायचे आहेत आणि त्याचा एक अभ्यास करायचा आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जर काही शंका असेल तर मग तुम्ही मला त्याची ती शंका विचारा. कारण या टॉपिकमध्ये बघा थोडंसं स्केलर्स आणि व्हेक्टर्स म्हणजे त्यातला जो व्हेक्टरचा जो पार्ट आहे तो थोडासा डिफिकल्ट राहतो. बाकी इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचं काही फारसा अवघड आपल्याला फिजिक्समध्ये येत नाही. का तर मॅथमॅटिक्सचा रोल हा फिजिक्समध्ये जेवढा आहे तेवढा आपल्याला फक्त इथं अभ्यास करायचा आहे. फारच अगदी अवघड डेरिव्हेटिव्हज किंवा अवघड इंटिग्रेशन्स येत नाहीत. स्पेशली जे बायोलॉजीची मुलं आहेत त्यांनी लक्षात ठेवा, जेवढे आपण एक्झरसाइजेस घेतोय किंवा जेवढे फॉर्म्युलेज मी तुम्हाला पाठ करा म्हणून सांगितलं होतं तेवढं तुम्ही करून ठेवा. का तर त्याचा उपयोग फिजिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी ॲज अ मॅथमॅटिक्स म्हणून वापरता येतो. पण जे मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांना मॅथ्स विषयामध्ये सुद्धा इन डिटेल डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, लिमिट्स हे सगळंच तुम्हाला तिथं इन फ्युचर किंवा इव्हन आत्ता 11th सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे मॅथ्सवाल्या मुलांना थोडंसं कमी अवघड जाईल हे. पण जे बायोलॉजी जे आहेत त्यांनी मात्र जेवढं आपण गरजेचं बघतोय मॅथमॅटिक्स इन द फिजिक्स ते मात्र व्यवस्थित त्याचा एक्झरसाइज करा किंवा तेवढं ते सेपरेट लिहून ठेवायचा प्रयत्न करा. ओके, आज आपण थांबूया इथंच लेक्चर, कारण आपला आजचा जो एक्झरसाइज होता सगळा स्केलर वेक्टर्स किंवा मॅथमॅटिकल मेथडचा तो सगळा कंप्लीट झालेला आहे. सो आजचं जे काय होमवर्क असेल ते व्यवस्थित तुम्ही तुमच्या वहीमध्ये करणं गरजेचं आहे. डाऊट्स महत्त्वाचं. आजच्या लेक्चरला जर काही डाऊट्स असतील तर त्या क्वेश्चनच्या पुढं तो डाऊट लिहून ठेवायचा की बाबा हे इक्वेशन कसं आलं हे मला नाही समजलं. अगदी मराठी भाषेमध्ये तुम्ही लिहून ठेवा तिथं मराठी अक्षरात आणि पुन्हा डाऊट सेशनला किंवा पर्सनल मला व्हॉट्सअपला तसा मेसेज करा. त्याच्यावरचं पुन्हा डिस्कशन आहे ते मग तुम्हाला मी तसं सांगत जाईन. ओके, कारण तसं बघितलं तर सिलेबस पटपट पुढं निघून जातो, त्यामुळे मागच्या ज्या काही गोष्टी असतात त्या येणं अपेक्षित असतात. आता बघा पहिला टॉपिक आपला ऑलरेडी संपलेला आहे, दुसरा आता संपलेला आहे आणि हो येणाऱ्या रविवारची टेस्ट जी असेल ती
पहिला आणि दुसरा टॉपिक क्युम्युलेटिव्ह टेस्ट असेल. क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकत्र टेस्ट ना, जेवढा झालेला सिलेबस आहे. मग आता आज तर आपला ऑलरेडी सिलेबस तसा संपलेला आहे दोन्ही टॉपिकचा. त्यामुळं पहिला टॉपिक जो की युनिट्स अँड मेजरमेंट होता तो, आणि हा टॉपिक म्हणजे 25 क्वेश्चन्स असं आपण म्हणूया. 50-50% वेटेज घेऊया आणि त्या दोन्ही टॉपिकवरची टेस्ट तुम्हाला ह्या येणाऱ्या संडेला असेल. सो सगळ्यांनी युनिट्स अँड मेजरमेंट आणि मॅथमॅटिकल मेथडचा व्यवस्थित अभ्यास करा. ह्या दोन टॉपिकवरची आपण टेस्ट घेणार आहोत. ओके. सो आपण उद्या भेटूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्केलर वेक्टर्स किंवा मॅथमॅटिकल मेथडचे जे काही इम्पॉर्टंट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत, जे की CET JEE बेस असतील, इवन नीट JEEचे सुद्धा आपण एखादा क्वेश्चन इथं डिस्कस करूया. डिफिकल्टी लेवल आपल्याला लक्षात येईल. ओके. सो आपण भेटूया उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत राहा. काही शंका असतील तर तशा डाऊट सेशनला तुम्ही विचारा, अदरवाईज मेसेज करा. ओके. थँक्यू सो मच.